पुढे बातमी आहे पिंपरीमधून। पिंपरी चिंचवड शहरात अंतर्गत रस्त्यांची खड्ड्यांमुळे मोठी दुरवस्था झाली आहे। शहरातून जाणाऱ्या मुंबई सातारा महामार्गावर रावेत ते बावधनपर्यंत सेवा रस्त्यावर सुद्धा ठिकठिकाणी मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत। त्या वाहन चालकांना याचा प्रचंड त्रास होतोय। रस्त्यावर काही ठिकाणी चेंबरचं झाकण उघडं आहे, त्यामुळे अपघाताची शक्यता आहे। काय नेमकी या सगळ्या रस्त्याची परिस्थिती आहे, आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंतर्गत रस्त्यांचं खड्ड्यांचं साम्राज्य जे आहे ते पाहायला मिळत आहे। त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड मधून जाणाऱ्या महामार्गांवर सुद्धा खड्ड्यांचं साम्राज्य आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। मी सध्या मुंबई सातारा महामार्गावर आहे। महामार्गाचा हा सेवा रस्ता आहे। अक्षरशः या सेवा रस्त्याच्या मार्गावर खड्डे जे आहेत ते पावलागणिक खड्डे आहेत असं म्हणावं लागेल। ठराविक अंतरानं प्रत्येक भागामध्ये हे खड्डे जे आहेत ते पडलेले पाहायला मिळत आहेत। अक्षरशः गाडीचं अख्खं चाक जे आहे ते या खड्ड्यामध्ये जाईल एवढे मोठे खड्डे आहेत। पाणी साचल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहन चालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नाही आणि अपघात जे आहेत ते मोठ्या प्रमाणात होत आहेत। प्रकारे पावसामुळे खड्डे झालेले आहेत आणि ह्यातमध्ये असं आहे की हिंजवडीमध्ये IT कंपनी आहे, भरपूर कंपनी आहे। सकाळी पीक आवर्स मध्ये आणि संध्याकाळी पण पीक आवर्स मध्ये या ठिकाणी तुम्हाला कायम वाहतूक कोंडी झाली दिसते आणि आम्हाला प्रचंड त्रास होत आहे याचा। आम्ही स्वतः आणि तसेच आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे, परंतु आपण पाहताय की रस्त्याची काय अवस्था झाली आणि या ठिकाणी तो 4 लेन प्रकारचा वाहतूक जाणं अपेक्षित आहे। त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आपल्याला दिसते। प्रथम दर्शन जर जोराचा पाऊस झाला तर ते पूर्ण भरलं जातं, वाहन चालकाला ते खड्डे दिसून येत नाहीत, त्यातून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि हे दुरुस्त व्हावं यासाठी आम्ही मागच्या 4-5 महिन्यापासून पत्रव्यवहार करतोय। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।